हरिओम. सुरेखा स्टेशनमध्ये आपलं स्वागत. आज आपण उन्हाळ्यातल्या वाळवणातले सांडगे कसे करायचे ते पाहूया. तर त्याच्यासाठी जे साहित्य मी घेतलेलं आहे, इथे मी अर्धा वाटी चणा डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे आपलं जे कलिंगड असतं त्याचा जो हा हिरवा भाग असतो तो मी किसून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. नंतर तिखट, मीठ, हिंग, हळद आणि जिरे. आता सुरुवातीला आपण हे जे कलिंगड आहे हे किसून घेऊया. आता हे जे आपण किसून घेतलेलं कलिंगड होतं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे आपण फडक्यामधनं याच्यातलं पाणी सगळं काढून घेणार आहोत. आणि आपला हा किस आपण एकदम कोरडा करून घेणार आहोत. कलिंगडातलं पाणी सगळं आपण काढून घेतलेलं आहे. हा गोळा आपण इथे ठेवून देऊया. आता ही डाळ आणि आपण जिरे हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये आता आपण हे डाळ घालून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे जिरे पण घालायचे आणि हे आपण थोडं भरडसरच मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता पल्स मोडवर आपण ही डाळ मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे. थोडं डाळ अर्धवट आहे आणि थोडेसे डाळीचे दाणे जरी त्याच्यामध्ये राहिले तरी काही हरकत नाही आहे. आता याच्यामध्ये आपण हे आपले जे आपण कलिंगड किसून घेतलं होतं ते घालणार आहोत. त्याच्यानंतर चवीप्रमाणे तिखट, मीठ, त्याच्यानंतर हिंग आणि हळद पाव चमचा घेतलेला आहे. आणि आता सगळं हे आपण छान मिक्स करून घेणार. आपले सगळे हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळवत ठेवायचं आहे, त्यामुळे मी इथे एक प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या पेपरवर आता आपण हे असे सांडगे, आपल्याला जसे लहान मोठे साईज पाहिजे असतील तसे आपण हे सांडगे असे तोडून घेणार आहोत. आता आपले हे सांडगे सगळे तोडून झालेले आहेत. आता याला आपण 3 ते 4 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये ठेवून चांगले खुटखुटीत वाळून घेणार आहोत. आमची आई आपल्याकडे मुहूर्ताला तर आपण सांडगे घालतोच, पण आमच्या आई तुळशीच्या लग्नाच्या अगोदरसुद्धा हे असे सांडगे करायची. आणि या सांडग्याची वाळल्यानंतर वर्षभर तर आपण डब्यात भरून ठेवू शकतोच. आणि त्याची भाजी कशी करायची आहे याचीसुद्धा रेसिपी मी आपल्या या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. ती बघून तुम्ही या सांडग्याची भाजी नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.